मागील वर्षभरापासून वाचन करता हा उपक्रम अत्यंत उत्साहाने राबवला जात आहे. आणि मग मागील 4-5 पुस्तकांचे परीक्षण, त्यांच्याबद्दल परिसंवाद हा अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे. मीडियामध्ये त्याची चांगली चर्चा झालेली आहे आणि तालुकाभर त्याची चर्चा झालेली आहे. आणि आज आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका श्रीमती वासंतीताई मॅडम यांचं आत्मचरित्र 2 खंडामध्ये प्रकाशित झालेलं आहे. उद्ध्वस्त मनाचा गाभा. त्या खंडाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आणि त्यावरती परिसंवादासाठी इथं आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सगळ्यांसाठी एक प्रेरणादायक की त्यांच्याकडे बघितलं. आता आपण साहित्यिकांनी बोलल्याशिवाय कळत नाही, पण यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की हे म्हणजे कुठल्या पद्धतीने यांचं वर्तन व्यवहार आहे आणि जीवन आहे. ते आदरणीय निकम सर असतील आणि माझ्यानंतर जे बोलणार आहेत ते माझे गुरुवर्य. माणूस असं समाजामध्ये म्हणत असतो हे माझे गुरु आहेत, ते माझे गुरु आहेत, परंतु खरंच ते माझे गुरु आहेत कारण ते मला शिकवायला होते. त्यांच्यापासून मार्गदर्शन घेतलेलं आहे. ते नंतर बोलणार आहेत. मग त्यांच्या अगोदरच मी बोललेलं बरं, नाहीतर ते मायकेल जॅक्सनच्या स्टेजवर ऋषी कपूर नाचण्यासारखं व्हायचं. आणि विजयजी जाधव सर आहेत की आम्ही काय म्हणतो की ते इतके नम्र आहेत, ते नम्र आहेत आणि त्या नम्रतेत माणूस खालीवर होतो. म्हणजे बीपी कसा खालीवर होतो तसं माणसात थोडा इगो येतो, पुन्हा होतो. माणसाचं एक दिनचर्या असते, जरा काय चांगलं झालं की माणूस जरा काका बघतो, पण आहे ते स्थिर ठेवणारा ह्या सांगली जिल्ह्यातला एकमेव लेखक आहे ना. ते जे माझं आहे ते आहे आणि लोकांना काय वाटतं काय ते त्यांनी माझं मूल्यमापन करावं, मी माझ्याबद्दल बोलू नये. आता पार्लेकर सरांनी हे सगळं आयोजन करत असताना इतकी दगदग घेतलेली असते, दगदग करत असतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करत असतात. आदरणीय खुदाले सर आहेत, कामत सर खूप छान बोलले, शिकलकर सर आहेत, या सरांनी देशमुख सरांनी खूप छान पोवाडा म्हणला, पाटील सरांनी खूप छान मनोगती व्यक्त केलं, पाटील सर आवर्जून उभा राहिले, माझे गुरु वरोडे सर आहेत, खुदाले सर आहेत, मार्गदर्शक मित्र नाजरे सर आहेत, जानकी पाटील मॅडम आहेत. आणि सगळ्यात ह्या वाचनालयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य झालंय मॅडम की ग्रंथपाल फक्त आपण म्हणजे आयोजनासाठीच असतात, पण मॅडमनी इतक्या वर्ष संमेलन घेतलं, या वाचनालयानं संमेलन घेतलं म्हणून सांगली जिल्हा ग्रंथालय परिषदेने घेतलेल्या संमेलनात ती गोष्ट सोपी नसते. तिथं चेहरे बघून आपण घेतो मॅडमच्या जवळ आहे म्हणलं तर कवितेत नाव घातलं जातं, पण शासनाच्या संमेलनात तसं कदापि होऊ शकत नाही. या संमेलनात माझं नाव नव्हतं यावरून ओळखा. या वाचनालयाच्या एक ग्रंथपाल उमा खुदाले मॅडम त्यांचं कवितेत नाव होतं. संमेलनाचं सगळ्यात ही खूप चांगली गोष्ट आहे की असं घडतं. आपले जाधव सर येत आहेत, दीपक पवार सर आहेत, आपण सगळेजणच आहोत. आणि मी ह्या वेळेला बोलणं आणि ह्या पुस्तकाबद्दलचं चिंतन व्यक्त करणं आणि ह्याला मी लायक नाही असं मी अजिबात म्हणणार, कारण मी लेखक म्हणून माझ्याबद्दल काही म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी असेल की बाबा हा एक इतका चांगला लेखक नाही, इतका चांगला कथाकार नाही, कथाकथनकार नाही, आणि ते मी स्वीकारेन. पण वाचन संस्कार हे माझ्या वडिलांच्या पासून असल्यामुळे मी लहानपणापासून वाचन केलेलं आहे, झपाटल्यासारखं वाचन केलेलं आहे. आणि मग हे वाचत असताना मला मग चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, लेख असतील, कथा कादंबऱ्या सगळे असतील. मग अश्रू कादंबरीच्या मागं वि. स. खांडेकरांनी लिहिलेलं आहे की जर इतिहासाचं पुस्तक एकीकडे ठेवलं आणि कथा कादंबऱ्या आत्मचरित्र एका बाजूला ठेवले तर मी त्या कथा कादंबरीने आत्मचरित्राला निवडले का, तर इतिहासानं फक्त राजे रजवाड्यांचे चोचले पुरवलं आणि सामान्य माणसाचं जगणं की म्हणजे लाखात एक कुणीतरी असतो 16 वाजवी त्याचं अवडंबन केलं जातं. परंतु करोडो लोक सामान्य प्रपंच करत असताना त्या म्हणजे नेपोलियनपेक्षा हिटलरपेक्षा मोठं कर्तृत्व करून आपला प्रपंच उभा करत असतात, त्यांना मात्र बेदखल केलं. त्या सामान्य माणसाला या जगात कुणीही बोलून दिलेलं नाही. जर अभ्यास करायचा असेल तर माणूस इतिहासाचा अभ्यास करून फक्त राज्यक्रांत्या कशा बदलल्या आणि स्वतःच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जे नावं सोडली तर बघा तुम्ही, कुणीही जनतेसाठी कधीही क्रांती केलेली नाही, जनतेसाठी सत्ता बदललेली नाही,
जनतेसाठी राज्य बदललेलं नाही, स्वतःच्या मुलांच्यासाठी स्वतःच्या मोठेपणासाठी केलेलं आहे. परंतु सामान्य माणसाला इतिहासामध्ये एवढं सुद्धा स्थान शिवाजी महाराजांचं चरित्र सोडलं तर जगात कुठेही नाही. आणि जर सामान्य माणसाचं जगणं आपल्याला शोधायचं असेल जगाच्या पाठीवर कुठेही, तर त्या त्या काळातलं साहित्यच आपल्याला सामान्य माणसाचं जीवन दाखवतं. मग दस्तऐवजी जुगाऱ्याचं जीवन सुद्धा दाखवतं. मग शेक्सपियर एखाद्या राजाच्या बरोबर जगणार एखाद्या सामान्य माणसाचं सुद्धा, विदूषकाचं सुद्धा जीवन दाखवतं. ही साहित्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि मग पॉप्युलॉनसारखं हेनरी शारियरचं रशियन फ्रेंच एका गुन्हेगाराचं आत्मचरित्र, ते चरित्र जगातल्या भाषेत म्हणजे आपल्या भाषेमध्ये सर या देशामध्ये कितीतरी भाषा असतील या देशातच, मग जगात किती असतील याला लिमिट नाही. सगळ्या भाषेमध्ये अनुवाद झालेलं हेनरी शारियरचं एक पुस्तक आहे पॉप्युलॉन नावाचं. सगळ्या भाषेमध्ये ते प्रकाशित झालेलं आहे आणि मी ते अगोदर 10 वेळा वाचलेलं आहे. आणि मला वाटायचं की एक व्यक्ती जगण्यासाठी किती मोठा संघर्ष करू शकतो, एक व्यक्ती स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किती मोठा लढा देऊ शकतो. पण अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो, ज्या वेळेला मी मॅडमचं हे आत्मचरित्र वाचलं त्यावेळेला कळालं की एकटं जगण्यासाठी प्रपंच मागं टाकून मुलं बाळांचं काय झालंय न बघता स्वतः फक्त जगण्यासाठी धडपडणं म्हणजे कर्तृत्व नव्हे, तर आपल्या मुलांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या भावांना सोबत घेऊन प्रपंच पुढे नेणं आणि ह्या जगण्याची सगळ्या उलटापालतीला झोपाळ्यावर बसण्यापेक्षा वादळात घोडे हाणणं म्हणजे खरं कर्तृत्व आहे. मला वाटतं जगात त्या लेवलला जाणारं हे आत्मचरित्र आहे. हे मी अगदी म्हणजे अगदी खात्रीपूर्वक सांगतो. कारण स्वतःचं अस्तित्व त्याच्याबरोबर घेऊन जाणं. मला एखाद्याने सर पुस्तक दिलं आणि सांगितलं की हे पुस्तक आहे आणि मी लिहिलेलं हे पुस्तक घ्या, तर मला लहान मुलाला एखादं पॅकिंग दिलं जातं असं गिफ्टचं आणि त्याला सांगितलं मी कामावरून आल्याशिवाय ते उघडू नको, तर ते दिवसभर तसं बघत बसल. तसं मी एखादं पुस्तक एखाद्यानं मला भेट दिलं तर मी 2 दिवस असं कंट्रोल करतो स्वतःला. का तर मी जर संध्याकाळीच त्याला सांगितलं की पुस्तक 1 नंबर आहे ते म्हणणार हे वरवरनं बघून सांगितलं, मी बघितलं वाचलं तर त्याला पटणारच नाही की ह्या एका दिवसात वाचे. सुनील जांभळ सरांनी मला समीक्षेचं पुस्तक दिलं, मी त्याच दिवशी वाचलंय. पण यानंतर 4 दिवसांना आज आमचा दोघांचा फोन झाला तरी मी त्यांना म्हटलं मी वाचायला सुरुवात केल्या, झाल्यावर त्याच्यावर बोलतो. इतकं आदाशासारखं मला वाचनाची इतकी आवड आहे. आणि त्यात हे पुस्तक मिळालं. माझे 85 वर्षाचे वडील आहेत, त्यांनी हे सगळं पुस्तक वाचलं. आत्ता घरी गेलं, घरात कुणाचा एकाच्यावर फोन लावून आत्ता स्पीकर फोनवर माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते या चरित्रावर आत्ता फोन लावाय म्हणजे अगदी नाही, म्हणजे असं नाही की तुम्ही म्हणाच एकदा चला बघूया असतं, तर आत्ता मी स्पीकर फोनवर त्यांना ऐकून देऊ शकतो. इतक्या चांगल्या पद्धतीनं लिखाण केलेलं आहे आणि जीवन जगलेलं आहे. कारण वयाच्या म्हणजे 6वीला असताना कोल्हापूरमध्ये यांचं ज्या वेळेला जीवन जगायला चालू केलं त्यावेळेला त्यांनी बघितलं की बाबा आपले वडील किती उचापती करून जीवन जगताय. म्हणजे कुठं बाइंडिंगचा व्यवसाय कर, कुठं दिवाळीचं काय तर पदार्थ करून विक, त्यामध्ये त्यांना मदत कर, ही कर ती कर. पण हे सगळं करत असताना आताच जगदीशदादांनी सांगितलं की इथं त्यांचं एक व्यक्ती म्हणून, स्वतःचं बंडखोर व्यक्तिमत्व म्हणून ह्या पलूस गावानं स्वीकारलं. हे पलूस गावाचं मोठेपण आहे की त्यांचं बंडखोरपण त्यांनी स्वीकारलं. कारण त्या कर्तृत्वानं, अनुभवानं तावून सलापून निघालेले होते. पण त्यांचं बंडखोरपण त्यांच्या घराला स्वीकारताना मात्र अडचणीचं की लहान बाळ आहे, 5वी-6वीची मुलगी आहे आणि ती मुलगी मात्र घरात थांबत नाही, तर तिला सायकलवरून फिरायचं आहे, तिला गावामध्ये गल्लीमध्ये इकडे तिकडे खेळायला जायचं आहे. आणि मग समाज सांगतोय की बाबा तुमची मुलगी अशी करत्या, तुमची मुलगी तशी करत्या. आणि समाजाची एक गंमत अशी असते की समाजाला फक्त दुसऱ्या गोष्टी सहज बोलून मोकळं व्हायचं असतं. आई वडील एक अशी गोष्ट असतात की ते डोक्यामध्ये घेऊन फिरतात. म्हणजे ते डोक्यामध्ये फिरलं की त्यांना वाटतं की आपली मुलगी खरोखरच चुकीचं वागायला लागल्या, मुलगा खरंच चुकीचा वागायला लागला. मग हे सगळं घडत असताना आपण काहीतरी करावं, आपण सायकलिंग करावं. त्या काळात असं वाटणं की एखाद्या मुलगीला कसं घरात आपलं चला काहीतर काचाचा खेळ खेळावा, कुठलं तर अंगणातली एखादी वस्तू आणावी, त्याच्याशी खेळावं, असं न वाटता समाजामध्ये जावं. आणि आजही मुलींना मॅडम पोहायला जाऊया म्हणलं तर घरातलीच नाही म्हणतात.
आजचा काळ प्रत्येक मुलगीनं पोहायला शिकलं पाहिजे ही भूमिका आज आपली आहे. पण मुलगीला न्यायचं म्हणलं तर तिचीच आजी म्हणते काय तुझं डोकं फिरलंय का. 2024 साली मग तो काळ होता 1960 सालचा, माझ्या 55-60च्या दरम्यानचा तो 60-62चा तो काळ होता. त्या काळात पोहायला जायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर पैसे लागत असतील तर ते भराय नाहीत म्हणून काहीतरी ऍडजस्टमेंट करायची. आणि घरामध्ये वडिलांना नानांना हिने सगळ्यांनी सांगितलं की ही मुलगी आपल्या डोक्याच्या वर निघालेली आणि हिचं वागणं आपल्याला कुठंतरी खटकणार आहे, समाजाच्या दृष्टीने खटकणार आहे. वैजयंती काळेंची इराणी नावाची कादंबरी आहे, कदाचित ती कादंबरी कदाचित काल्पनिक असेल पण त्यात सुद्धा ते एक बंडखोर एक मुलगी आहे आणि ती मुलगी समाजामध्ये अशी स्वतःला सावरण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. पण वैजयंती काळे सारख्या कसलेल्या लेखिकेला सुद्धा कळालं की हिचा शेवट जर सुखांत केला, हिचा शेवट जर कर्तृत्वान केला तर ते आर्टिफिशियल वाटत. इतक्या टिपेला नेऊन ती कादंबरी त्यांनी सोडून दिलेली आहे. म्हणजे स्त्रीला समाजामध्ये काही करता येत नाही हे एका नामवंत लेखिकेला वाटलं म्हणून तिने ती कादंबरी अशी सोडली की स्त्री या जगात चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीनं एवढ्या कमी वयामध्ये ही मुलगी आपल्या घरामध्ये जर राहिली तर आपल्या इतर भावंडांच्या वरती त्यांचा हे होईल की एक भाऊ चोरी करतोय, काय तर करतोय, पात्याली विकतोय, तांब्याची भांडी विकतोय आणि तिथं ते घेत नाहीत. ते तिथं मोडीला घ्यायचं म्हटलं तर जुनं तर पाहिजे ना, ते दिसायला तर जुनं दिसलं पाहिजे म्हणून तो त्याच्यावर दगड घालतोय, ते फोडतोय, वाकडं तिकडं चिंबवतोय आणि तो नेऊन मोडीला घालतोय. आणि हे तर कुठं ना कुठं एक मुलगी आणि एक मुलाच्या ह्या एकूण वर्तन व्यवहारात कुठं तरी ताळमेळ दिसत नसताना मग ह्या मुलीवरती आरोप होत आहेत. रोजचाही चढवू नको. त्यामुळे एक दिवस वडीलच सायकलवर घेऊन नेतात. मग ह्या बाळाला काय कळणार हो की आपल्याला कुठं न्यायला लागले, कळू शकत नाही ना की आपल्याला कुठं न्यायला लागले. आणि ज्या वेळेला आपण हे वाचत असतो त्यावेळेला आपलं जीवन कळतं की आपण त्यामध्ये जगताना स्वतःला शोधतो की माझं मामाचं गाव बुरली मॅडम आणि नगरामधून तिथून चालत जायला लागायचं, टांगा असायचा. रामानंदनगर मधून बुरलीला चालत तर जायला लागायचं नाही तर टांग्यानं जायला लागायचं. मग आई माझी काय करायची, तिथं थांबायची. पण गाडीवान आला की म्हणायची माझ्या पोराला तेवढं घेऊन जावं. मग आई मागणी चालत यायची. तरी मला आई चुकीची वाटायची की मला पुढं घालवी आणि ही मागणं येते म्हणून. म्हणजे मला गाडीवर बसवलं तरी मला आई चुकीची वाटायची. तिथं वडीलच सायकलवर घेऊन नेत आहेत आणि नेऊन कुठे नेत आहेत काही न सांगता आश्रमात नेऊन सोडत. आपण एक मुलगी म्हणून तिचा विचार म्हणून विचार केला तर स्वतःचा बाप आश्रमात एखाद्या मुलीला ठेवतो आणि त्याच शहरामध्ये ठेवतो. ही गोष्ट माणसाच्या मनाला किती लागणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर कळालं की तिथं ज्या मुली आहेत त्या सरावलेल्या आहेत, त्या माती पाणी वातावरणाला सरावलेल्या आहेत. आणि तिथं ज्या वेळेला एखादा निगरकट्ट झाला तर मी आता ह्या जिल्हा कारागृहात सुद्धा कथाकथन केलेलं आहे. म्हणजे तिथं जाऊन आपल्याला वाटतं की ती धाय मुकलून रडत असलेले त्यांचा आण गेला असेल काय नाही, पक्के त्यातले तरबेज झालेले भांडत असते तिथं पण आणि ते पक्क त्यांच्यात आलेलं तिथं पण भांडत असते. तिथं सुद्धा ती ज्या मुली आहेत त्या पक्क्या निर्ढावलेल्या आणि सरावलेल्या झालेल्या आहेत. तिथं सगळं कुटुंब असलेल्या, आपला आई वडील असलेल्या, बहीण भावंड असलेल्या असल्या समृद्ध फॅमिलीत आणि सुसंस्कृत फॅमिलीत आणि उच्चवर्णीय वातावरणातली मुलगी, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे आपण जाती व्यवस्थेबद्दल बोलत नाही परंतु ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की एक चांगल्या घरातली मुलगी जर तिथं जात असेल तर तिनं जगायचं कसं, वागायचं कसं. मग एका मुलगीजवळ त्यांना ज्या वेळेला राहायला सांगितलं त्यावेळेला तिचं जी वागणं होतं ती त्यांना खटकलं म्हणून ते जगदाळे मॅडम बरोबर मॅडमला त्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून. मग त्यात मी इतकं छान मॅडमने वर्णन केलं. मी घरामध्ये माझ्या मंडळीला मुलींना ते वाचून दाखवलं तर त्यांची केस इतकी छान होती की खालीपर्यंत. मग त्याचा तो गुंता कसा काढायचा आणि त्या झटा कशा काढायच्या म्हणून त्यांनी ते वर्णन इतकं छान केलंय की असं मानेभोवती घ्यायचं तिडा आणि मग त्याचा गुंता काढा. ते वर्णनानं त्या डोळ्यापुढे उभा राहतंय. माडगुळकर एका कथेमध्ये कंटाळून आलेला एक व्यक्ती घरामध्ये येतो आणि असा फाटवरती झोपतो. त्याचं एक वर्णन करताना
माडगुळकर म्हणतात की शिंप्याच्या उघड्या कात्रीसारखा तो हातपाय पसरून निवांत पडतो. म्हणजे डोळ्यापुढे आपल्या उभा राहतोय. अगदी तशी निरीक्षण मॅडम इतकी जबरदस्त आहे की डोळ्यापुढे आपल्या ते केस येतात की एवढ्या 6वी 7वीच्या वयातल्या मुलीच्या म्हणजे गळ्यामधून असे ते केस येतात. मग ती मटकीची उसळ खायची. मग आता म्हणजे आता हे माझ्या बोलण्यातनं जर जातीवाचक आला तर तिची गरज आहे असं आपण समजून बरोबर. का तर ब्राह्मण समाजात कितीही गरीब असला तरी त्याचं एक जेवणाचं एक आता जसं पंचपक्वान्न सांगितलं कामासरांनी तसं ते जेवण हे आपल्यासारखं नसतं घाई गडबडीत. ते जेवण गरीब असो नाही श्रीमंत असो ते जरा सुव्यवस्थितच असतं कुणाच्याही घरी गेलं ब्राह्मणाच्या. बरोबर आहे. मग अशा वेळेला तिथं कशा तर एखाद्या वाटीतून मटकी देणार पुन्हा काय तर खायला देणार. ही खायचं अचानक जर नशिबी आलं तर ते काय करणार माणसाला. बरं एक इतकं रडायचं आपल्याला कशासाठी इथं ठेवलंय हे माहिती नाही. आपल्या माघारी आपला भाऊ पुन्हा चोरी करतोय कळल्यानंतर आपण चोरी करत असेल आपण आगाऊ वागतोय म्हणून आपल्याला ठेवलंय हे माहिती असताना आपण निर्दोष आहे हे घरात त्यांना कळालेलं असताना तरी सुद्धा आपण तिथं राहायचं आहे. बरं राहणार ठीक आहे आपण जगून निघालो त्यातून एखाद्याला समाधान वाटलं पण त्यातूनही रांगोळीच्या स्पर्धा भरवल्या त्यामध्ये जाऊन रांगोळी काढली. ती रांगोळी इतकी चांगली काढली आणि त्यात एक शब्द आहे की मला इतका आवडला मॅडम तो शब्द की 2 तास त्यांनी ती रांगोळी काढण्यासाठी घालवली. 2 तास गेले. मग लोक काय करायचे पैसे टाकायचे. मग पैसे टाकल्यावर रांगोळीवरून एखादी असं मुंगी वगैरे गेली तर ती रांगोळी विस्कटते तसं त्या पैशांना रांगोळी विस्कटायची. मग ते मॅडमनी काय केलं तिथे एक डबा ठेवला की बाबा कोणाला मदत करायची असेल तर तिथं टाका. तिथं 2 तास रांगोळी काढलेल्याचं इतकं छान वर्णन आहे सर. आणि त्यातलं एक वाक्य असं आहे की मी 2 सेकंद पुस्तक बाजूला ठेवलंय का तर साहित्यिक मूल्य म्हणजे काय असतं. साहित्य माणसाला कसं समृद्ध करतं आणि एखादी लाईक केल्यानंतर पोस्टवर येते आपल्या फेसबुक तसं वाचकाला सुद्धा एकदम जाग्यावरून उठायला लावण्याचं तंत्र असतं. ते तंत्र ह्यांना म्हणजे उपजतच आहे का काय असं. त्यातलं एक वाक्य असं आहे की तो गोड थकवा मला खूप जाणवला. गोड थकवा हा शब्द आहे ना त्यात तो माझ्याकडे आहे. छानसा आळस हा शब्द आहे. मी छानसा आळस दिला असं म्हणजे आळस कंटाळ्याचा आळस घेताना सुद्धा त्यात छानसा हा शब्द प्रयोग वापरला. का केलेल्या कामाचं कष्ट तितकं आहे की मी केलेलं कामच इतकं चांगलं आहे की त्याचा आळस सुद्धा तितका छान असणार आहे आणि त्याचं बक्षीस पंडित नेहरूंच्या हस्ते मिळावं. ही गोष्ट म्हणजे खरोखर आपल्या सगळ्यांच्यासाठी की इतकी अभिमानाची आहे की मला खरोखर कौतुक वाटतं की त्यांनी यांच्या डोक्यावर नाद फिरवला. कुठनाला ज्या मुलीला घरातल्याने आणून सोडलंय आश्रमात जगणं नको वाटावं ती मुलगी काहीतरी करते आणि स्वतःचं अस्तित्व सजवते. ही गोष्ट साधी आहे का सांगा. मग पुन्हा ज्या वेळेला त्यांचा जो कोण घरातलं जे करता होतं मिलिटरीमध्ये ते आल्यानंतर त्यांना कळालं अरविंदांना की त्या घरात नाही. त्यांनी रागराग केला की असं मुलीला तुम्ही कसं काय ठेवू शकता म्हणून. मग त्यांनी यांना मागं आणलं आपल्या घरामध्ये ठेवलं आणि हे सगळं पुन्हा बऱ्यापैकी सगळं चालू झालं. ते अशोक पुन्हा चोरी करायचा बाहेरच राहायचा घरावरून बाहेर काढला. ते खूप छान सगळं वर्णन आहे आणि त्यातच यांना एक जाग आली त्या वयामध्ये म्हणजे 1950चा जन्म आणि 62-63 यांना जागा आली. जागा आल्यानंतर ते कोण होता मुलगा तर मंगळवेड्याचा मुलगा इलेक्ट्रिकच्या दुकानात काम करणार. पण आता ह्यांच्या घरामध्ये अशी अवस्था झाली की आपल्याला पैसे तर खर्च करायचे नाही परिस्थिती नाही. मग ह्या मुलीला असं द्यायचं की जिथं खर्च करावा लागणार नाही अशा ठिकाणी मुलगीला द्यायची. आणि मग यांना सांगितलं की असं आहे तसं आहे ना आपल्याला मुलगा बघायचा आहे मुलगी बघायची आहे आणि आपण हे लग्न करायचं. अशा कमी वयात मुलाचं वय कमी सांगून लग्न झालं की आता ते दुसऱ्याच्यातच तो मुलगा काम करत होता. त्या घरामध्ये राहणं त्यांच्या घरातल्यांचं सगळं करणं ह्या सगळ्यात
यांना म्हणजे ते सगळं जे वर्णन आहे ते सांगण्यापलीकडचं आहे. मी रात्रभर सांगू शकेन इतकं ते खूप छान वर्णन आहे ते, की बाबा म्हणजे एका मुलीला इतक्या कमी वयातल्या 7वी 8वी 15 13 14 वर्षाच्या मुलीला लग्न म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, स्वागनात म्हणजे काय, हे न कळण्या पलीकडचं ते सगळं जग आहे ते त्यांनी छान चित्रित केलेलं आहे. आणि त्यातून त्यांना ज्या वेळेला दिवस राहतात त्यावेळेला म्हणजे लग्नाच्या अगोदर काही दिवस आधी पदर आलेला असतो आणि त्यातच दिवस राहतात आणि त्या ज्या वेळेला ज्या दवाखान्यामध्ये जातात आणि त्यांना ते हे सगळं संकट कळतं. आणि आता हिथं ह्यांच्यातला साहित्यिक आणि एवढे वर्ष संमेलन कसे घेऊ शकले ह्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण काय आहे तर आश्रमात असताना त्यांना डॉक्टर सुमती क्षेत्रमाडेंचं युगंधरा ही कादंबरी वाचायला मिळाली. आता ही लिंक किती छान आहे बघा. म्हणजे मला ह्याचं इतकं बारकाव का आवडले तर डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे हे वैद्यकीय क्षेत्रातले डिलिव्हरीचं काम करणार आहे. त्या एवढं मोठे लेखक कशा काय झाल्या आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना नांद्रे सुमती क्षेत्रमाडे बरोबर की ह्या कसे काय एवढ्या लेखिका होऊ शकतात. तर त्याचं कारण असं घडलं की ते वि. स. खांडेकरांच्या लेखनिक होते आणि वि. स. खांडेकरांना 60 नंतर रणजित देसाई त्यांच्यासोबत होते. पण रणजित देसाई स्वतः स्वयंभू लेखक असल्यामुळे अनेक लेखक त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता. पण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे त्यांच्या बरोबर लेखनिक म्हणून त्यांनी काम केलं होतं. अमृतवेल वगैरे ह्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यांनी त्याचं ते सगळं उपस्कार केले होते त्याचे. मग यावरून त्यांच्या सानिध्यातनं डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे एक स्वतः लेखिका झाल्या आणि त्यांनी युगंधरा एक स्वतःची कादंबरी लिहिली. ही कादंबरी यांनी आश्रमामध्ये वाचली होती आणि ज्या वेळेला दवाखान्यात गेल्या त्यावेळेला त्यांना कळालं की ज्या डॉक्टर आहेत त्या डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे मॅडम. मग यांना असं वाटलं की बाबा ह्या दुःखात ह्या प्रपंचात आपलं बाळणपण होणार आहे, आपलं वय ते नाही, आपलं शरीर ती साथ देत नाही, अशा अवस्थेत सुद्धा यांना असं वाटायला लागलं की डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे मला तपासणार आणि मग माझी ट्रीटमेंट करणार. यांना त्यात आनंद की सुमती क्षेत्रमाडे म्हणजे खांडेकरांचा सहवास लावल्यामुळे सुमती क्षेत्रमाडे काढल्या आणि सुमती क्षेत्रमाडेंचा स्पर्श लाभल्यामुळे वासंती मॅडम लिंक आहे. एका रात्रीत कुणीही समृद्ध लेखक होऊ शकत नाही. तर ते हे सगळं झिरपत जावं लागतं, ते विचाराचा पगडा घडत जावा लागतो. आणि अशा अवस्थेत आणि आपला नवरा अत्यंत कमी ह्याच्यामध्ये काम करतोय म्हणून गावाकडे जायचं म्हणून मंगळवेढ्याला जायचं ठरलं. आता हा मंगळवेढ्याला जायचा प्रवास की शहरामध्ये वाढलेली एका उच्च वर्गामध्ये संगोपन झालेली मुलगी भले दारिद्र्यात असेल पण म्हणजे आपण ज्या वेळेला नवरा बायको दोघं रस्त्यानं चालत जायचे संध्याकाळी कोल्हापूरच्या ठिकाणी, आजही कोल्हापूरला जावा खाऊ गल्ली तुफान गर्दी असते. आपल्या पलूच्या यात्रेत गर्दी असते अभिमानानं सांगतो की पलूच्या यात्रेवानी गर्दी नाही, कुंडलच्या यात्रेवानी गर्दी नाही, रोज तेवढी गर्दी खाऊ गल्लीला आहे कोल्हापूरला. म्हणजे नवरा बायको सातत्यानं फिरणं हे कोल्हापूर आणि पुण्यासाठी नवीन नाही. त्यात रस्त्याने या बाजूला नवरा या बाजूने मिळाला ते इतकं छान वर्णन. ते म्हणाले अगं पण तू ये माझ्याजवळ ये तर वयच नाही हो. ह्यातलं सगळं माहिती नसलेलं प्रपंचानं ह्या सगळ्या व्यवस्थेने गांधलेली मुलगी कशी काय हे सगळं समजू शकणार. अशी मुलगी अचानक खेड्यात जाणं म्हणजे आपण लग्नाला सुद्धा जाऊ शकत नाही एखाद्या खेड्यामध्ये. आणि मग मंगळवेढ्याला जायचं ठरलं झालं. मग चला आपण म्हणजे गावाकडे जायचं. आता गावात गेल्यानंतर म्हणजे आता मॅडम ह्या आशा आणि त्या काळात यो मुलगा एखाद्या दुकानात आपल्या पाहुण्यापैच्या दुकानात काम करणारा 30 वर्ष झालं तरी लग्न न झालेला अशा मुलाची बायको असून कसली असणार आपण अंदाज बांधतो ना. निकम सरांनी पेढ दिल तर आपण ओळखू ना की काहीतरी मोठं घडलं असेल. आपल्याच रोज चौकात बसणारा पेढ दिल तर काय ट्रॅक्टर घेतला असेल नाही तर बुलेट घेतली असेल. ह्याच्या पलीकडे काय आपण एखाद्याचा आनंद साजरा करताना त्याचा अंदाज त्याच्या कौतीचा बांधतो ना. कोण बी आला मला आज माझ्या आयुष्यात आनंदाची गोष्ट घडली. पार्लेकर सर म्हणलं तर आपण म्हणून नाही काय तर विद्यापीठात त्यांना मोठं पद मिळालं असेल. पण रोज आपल्या गप्पा माराय रोज आहे सकाळ संध्याकाळ त्यानं पेढ दिली तर ह्यानं करून काय केलं असेल मर्यादा लक्षात येतात. तसं ह्याची बायको कशी असणार आहे हे गावानं गृहीत धरलं होतं
की आता दुसऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्याची बायको काय असणार आहे म्हणून. आणि ज्या वेळेला मॅडम त्या गावामध्ये गेल्या मग गावान बैठक गाव चकितच झालो की हे बाबा अशा एका म्हणजे जे जे जगण्याचे या साहेब पुढे या इकडे मग अशा बाबा ज्या म्हणजे ज्याच्या घरामध्ये स्वतःचं 2 वेळचं खायचं नाही, त्यांचा भाव वगैरे तिकडे समृद्ध होते, पण हे दुसऱ्याच्या दुकानात एखादा काम करणारा व्यक्ती तिची बायको असून कशी असणार हा विचार करणारे लोक. आणि मग जर अशी बायको बघितल्यानंतर मग सगळ्यांनाच असं वाटायला लागलं. मग त्याच्यावरती म्हणजे हे की मी साहित्यिकांचा संदर्भ का देतोय तर शिकलेली बायको हा एक पिक्चर आहे. शिकलेली बायको ती डॉक्टर नावाचं हे आहे म्हणजे कादंबरी आहे, बहुतेक गोनी दांडचे असेल, गोनी दांडेकरांची डॉक्टर आहे. त्याच्यावरती ती शिकलेली बायको हा एक चित्रपट आहे. सूर्यकांतनं त्यामध्ये काम केलंय, जुना पिक्चर आहे. तर त्या पिक्चरमध्ये सूर्यकांत असा गावामध्ये असं एक स्वतःचं असं वजन होतं की गावामध्ये आता सूर्यकांत तुमच्या डोळ्यासमोर येतच असं. आणि त्यात तो पैलवान रानडा आणि त्या वडिलांच्या मैत्री खातर त्याने मुलगी केलेली असते, ती असते सुशिक्षित. मग सगळेजण म्हणायचे अरे तू गावातला एवढा मजबूत गडी, एवढा म्हणजे मुलगा, आणि जर अशी शिकलेली बायको केली तर तिच्या तू कवेत राहणार आणि तुझ्यातली ती पैलवानकी जाणार असं म्हणून मग तो घाबरगुंडी ती जूट. आणि तो काय करतो, शेतातच राहायला चालू करतो. आणि शेतात राहत असल्यानंतर तिची पटकथा हे व्यंकटेश माडगुळकरांचीच आहे. मग सगळेजण काय म्हणतात की बाबा तू येत का नाहीस, भेटाय का येत नाहीस तुला, तर ते म्हणतो की बाबा मी नाही आणि मला बायको पसंत नाही असं तसं. मग वडील ज्या वेळेला येतात शेतात आणि तो पाटील पिंजऱ्यात पाटील वगैरे आहे ना ते कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे. ते येतात आणि त्याला विचारतात की बाबा तू घरी काय येत नाहीस, तर तो सांगतो की नाही माझी बायको शिकलेली आहे आणि मग अशाने ती माझ्यावर कंट्रोल करायला, मी एवढा मोठा पैलवान, गावात माझं वजन आहे आणि मग मी बायकोचं अंकित झालं असं होणार नाही, मी काही तिला स्वीकारणार नाही. मग ती स्टोरी पुढे कलाटणी घेते. ते सगळा भाग आपण मी पिक्चर बघूया, युट्यूबला आहे, नक्की सगळ्यांनी बघा, खूप छान पिक्चर आहे तो शिकलेली बायको. मग अशा एका व्यक्तीची, एका तरुणाची बायको इतकी सुस्वरूप, इतकी देखणी आणि कोल्हापूर सारख्या शहरातून आलेली. मग गावामध्ये तशा पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्यानंतर नवऱ्याला असुरक्षित वाटायला लागलं. आणि मग बिराची खानावळ, मग त्या खानावळीत ते जेवण करायचं, सगळं गाव तिथं जेव्हा यायचं. मग त्यांनी काढलं ह्यांच्या नवऱ्याने की माझी बायको अशी दुसऱ्याची जेवलेली ताटं धुणार नाही असं तसं, आणि मग आपण बाजूलाच राहूया, उभं बाजूला राहून शेतं घेऊन, आणि मग रोज उठून ते वाद घालायचा. त्यात पुन्हा मुलं झाली. हे सगळ्या गोष्टी घडत निघाल्यानंतर यांना कळणं काय करायचं, शेतावर जायचं म्हणलं तर जाणं यांना होईना. मग हे सगळं कोल्हापुरात सायकल वगैरे शिकलेल्या, एक दिवस 2 मुलींना सायकलवर घेऊन स्वतः सायकल घेऊन गेल्या. आज ही गावात जर मी कार्यक्रमाला गेलो आणि जर 500 महिला असतील मॅडम आणि मी म्हणतो गाडी कोणाकोणाला येते, खूप छान अशा बरं का व्यवस्थित पाटील मॅडम, असं खेड्यात नव्हे, सुस्थितीत अगदी असा एकदम हायटेक असा कार्यक्रम असतो. साहेब मी म्हणतो यात गाडी कोणाकोणाला येतो, तर एकदम आपला असा फुल बट म्हणजे ते कॉन्फिडन्स नाही का, तर चालू म्हटलं तरी येणार नाही अशीच आबर आपण. 2024 साली ती वेळ आणि तो काळ 70च्या दरम्यान. त्या काळात 2 मुलींना घेऊन हे सायकल घेऊन शेतात गेले. मग ते नवरा म्हणजे सायकल म्हणजे पाय टेकाय सुद्धा त्यांना आलं नाही. मग नवरा म्हणला हे असलं करून माझ्या गावात आबरू काढली होतीस काय, असं तसं इतका वाद हे सगळं. मग ती बांगड्या वगैरे घातलेल्या, ती सोनारणीकडे बांगड्या घालायला गेले, घरी आल्या आणि बांगड्याच हातात नव्हत्या. त्यांना झालं कळायचं पण की बांगड्या माझ्या हातात नाहीत असं तसं. मग पुन्हा मग त्या मैत्रिणीला बोलवलं, बाहेर जायचं निमित्त केलं. आणि त्या बांगडेवालिनीकडे गेल्यानंतर त्यांनी म्हणलं की माझ्या बांगड्या इथं राहिल्यात का, ते म्हणजे मला काय बाबा माहित नाही, तो तुझ्या बांगड्या तू काय केल्यास बघ, ते पेराच्या कोपऱ्यात असल्या तर ही गोष्ट पटण्यासारखी आहे का, ती काय म्हणी आहे का, बांगड्या आणि त्या असल्या तर कोपऱ्यात असलेल्या ही म्हणजे किती खोट्या आशेनं
म्हणजे आता आपण काय करतो, चष्मा घावना तर एक वेळ अशी येते की आपण काही वेळ असं बघतो, म्हणजे जे चष्मा बसणार नाही अशा जागेत सुद्धा आहे का बघतो, का तर ते हुडाकणं इतकं ते हे होत जात. मग त्यांनी तो त्या ह्याच्यात काकणाच्या ह्याच्यात बघितलं तर त्या बांगड्या होत्या. त्या बांगड्या होत्या म्हणल्यानंतर वाचकाला इतकं हायसं वाटतंय बरं का, बरं बाबा ह्यात नंतर ह्या सुटल्या म्हणून. आणि पुन्हा मग त्या म्हणजे बांगड्या वगैरे आल्या. इथून पुढे ते पुन्हा गावामधलं स्ट्रगल, कुठं जायचं म्हणलं तर ते आडावर गेल्यावर सगळा प्रॉब्लेम. मग त्यातून मग नवरा कोल्हापूरला यायचा आहे, हे सगळ्या व्यापातनं यांनी ठरवलं की ठीक आहे मग आपण पुन्हा आणि आपण इथनं जाऊयाच म्हणून. ते असह्य झालं जगणं. पुन्हा त्या वासुंब्याकडे आल्या. पुन्हा मग आई वडिलांना सांगितलं की बाबा मी इथं असं असं होतंय. मग पुन्हा त्यांनी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. ज्या आई वडिलांनी आश्रमात ठेवलं होतं, ज्या आई वडिलांनी म्हणजे ह्या लेकराची कुठलीही कदर केली नव्हती, त्यांनी पुन्हा त्यांना कोल्हापूरमध्ये ठेवलं. कोल्हापूरमध्ये बी नवरा तिथंच, आणि नवरा तिथं रोज भेट व्हायची. त्या देवळात एक प्रसंग, म्हणजे वाचक म्हणून किती समृद्ध असावं एका लेखकानं. नुसतं लिहिणं, आत्मचरित्र लिहिणं म्हणजे पंचनामा करणं असं नाही बरं का, असं माझं मत आहे. म्हणजे खांडेकर म्हणतात की जीवन कसं आहे हे साहित्य सांगत नाही, तर ते कसं असावं. साहित्यामध्ये साहित्य मूल्य असावं. वाचक सांगतो की फक्त मला अनुभव आला ना, अनुभवाचं कथन मी त्यामध्ये केलं असं होऊ नये. तर नवरा ज्या वेळेला आपल्याकडे बघतोय, बघून न बघितल्यागत करून निघून जातोय, त्यावेळेला त्यांना इतकं वाईट वाटलं की बाबा आपला नवऱ्यानं आपल्याला बघितलं पण आपल्याशी बोलला नाही. त्यावेळेला मॅडम लिहितात की अमृतवेल मधली मला ते भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठीचा हे आवडलं. मग एक लेखक आणि साहित्य काय करू शकतं, तर त्या परिस्थितीत त्यांना खांडेकरांचं ते तो जो पॅराग्राफ आहे की नंदा ज्या वेळेला अमृतवेल कादंबरीमध्ये देवदत्त बरोबर प्रेम करते असं वाटतं, म्हणून तिला ती म्हणते, देवदत्तची बायको म्हणते की माझी सौत व्हायला आली का जा म्हणून. त्यावेळेला ज्या दासबाबूंना त्यांना आणलेलं असतं, त्या दासबाबूंचा निरोप घेताना नंदा तिच्या पाया पडते. त्यावेळेला ते दासबाबू म्हणतात की जिला आणलंय तिलाच हाकलून दिलं, म्हणजे आपण आणलं होतं. मग ती म्हणते कसला आशीर्वाद देऊ बाळा तुला. त्यावेळेला नंदा एक वाक्य बोलते की न शोभणारा मोह मला कधीही होऊ नये, एवढा फक्त आशीर्वाद द्या. ती कादंबरी मॅडमना त्या क्षणाला आठवली की आपला नवरा आपल्या संग बोलत नसेल, समोर बघून निघून जात असेल, तर आपण कुठल्या जीवावर या मुलांना सांभाळायचं आणि कुठल्या जीवावर प्रपंच उभा करायचा. तर अमृतवेल मधला पॅरेग्राफ यांना आठवतो, जो पॅरेग्राफ असा आहे की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणसाचा जन्म नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणसाचा जन्म नाही. एखादं स्वप्न बाळगणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीचा आनंद लुटणं. दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पायाने नव्या स्वप्नांच्या पाठीमागं धावणं, ह्यामुळेच माणसाच्या जन्माला अर्थ येतो. हे वाक्य त्यांना त्यावेळेला आठवलं. मला ते वाचत असताना माझ्या अंगावरती काटा आला मॅडम की एक वाचक जर समृद्ध असेल, जर वाचक एखादं साहित्य मनापासून वाचत असेल, तर त्याला दुसऱ्याच्या आधाराची गरज राहत नाही, दुसऱ्याच्या मार्गदर्शनाची गरज राहत नाही. तर ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकाकी राहत नाही. आपल्या समस्या दुसरा निवारण करतो, याच्यासारखी अंधश्रद्धा जगात कुठली नाही. खरंय. का तर आपल्या समस्येच्या मुळापर्यंत आपणच गेलेलो असतो. आपल्या समस्या आपल्यालाच माहिती असतात, आपण हे सांगू शकत नाही. म्हणजे आदरणीय पुदाले साहेबांनी गाव कसं चालवायचं हे कोण बी असा भाजी विकणारा बी सांगणार की असं करूया तसं करूया, पण नेमक्या कुठल्या कंडिशननं मला ह्या गावामध्ये हे केलं पाहिजे. आणि यश अपयश येत जातं, पण गावामधली माझी प्रतिमा एक व्यक्ती म्हणून, एक चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून, राजकारणातला नीट भाषी म्हणून माझी कशी राहील याच्याकडे बघणं म्हणजे स्वानुभव घेणं, स्वतःच्या विचारानं पुढे जाणं आहे. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर साहित्याशी निगडीत राहिलं पाहिजे. जो माणूस विचारानं पुढे असतो तो माणूस दुसऱ्यांचे सल्ले एक नम्रतापूर्वक घेतो, पण स्वतःच्या पावलानंच दोन पुढे जातो. मॅडमनी त्या क्षणाला जर खचल्या असत्या, पिचल्या असत्या आणि रक्ताचं पाणी ध्येयाची आराधना आणि तत्वाची साधना करत बसल्या नसत्या, तर आज आपल्या समोर ह्या उभा राहिल्या.
की त्यांनी स्वतःला तिथं घडवलं की नाही मला हे करायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे आणि इथून पुढं माझं जगणं अधिक समृद्ध करायचं आहे आणि त्या दिशेने त्याने वाट चालू केली. पुन्हा मॅडमच्याकडं पुन्हा मॅडम त्या वेळेला गेलं की नवऱ्याचा चांगुलपणा सांगत असताना नवरा वर जातोय, पत्र्यावरती पाणी मारतोय, पण कशासाठी जातोय तर तो सिगारेट ओढत होतो. हे ज्या वेळेला मॅडमना कळालं की सिगारेट ओढण्यासाठी ते वर जात आहेत, त्यामध्ये सुद्धा की आपला नवरा सिगारेट ओढतोय याच्यापेक्षा आपल्याला घाबरतोय ही गोष्ट त्यांना त्या दुःखात सुद्धा की ही माणसात पॉझिटिव्हपणा पाहिजे की किमान माझ्याकडे एवढं बघून हा घाबरते एवढं तरी बाद झालं. आणि त्यानंतर आता खूप सर बोलणार आहे त्यामुळे मला खूप बोलता येण्यासारखं आहे, पण मी आता शॉर्टमध्ये येतो का तर मला खूप असं बोलावं वाटतं. पण आई वडिलांनी आश्रमात घातलं, आई वडिलांनी आपल्या आयुष्याचा विचार केला नाही आणि ज्या वेळेला त्या इचलकरंजीला कामाला जायला गेल्या त्यावेळेला एसटीतून येताना एक जणांना लग्नाची मागणी घातल्यावर मॅडमने सांगितलं की मला 4 मुलं आहेत म्हणून, तर त्यांना पटलं नाही. आणि त्या ज्या वेळेला इथं 5व्या मैलावरती आल्या आणि आई वडील औदुंबरमध्ये होते त्यावेळेला औदुंबर जवळ गेल्यानंतर त्या आपल्या आई वडिलांच्या जवळ गेल्यानं रडायला लागल्या. म्हणजे तुम्ही कमी वयात माझं लग्न केलं, कमी वयात माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं, तुम्ही त्या वयात माझं लग्न केलं नसतं तर मी आज चांगल्या स्थळात गेले असते, माझं जीवन अधिक सुखकर झालं असतं. त्यावेळेला वडील म्हणाले की तुला असं वाटत असलं तर मुलं आमच्या जवळ सोड आणि तू खुशाल दुसरं लग्न कर. मी वडिलांच्या जवळ बोलत असताना आज 85 वय आहे वडिलांचं, वडिलांना मी माझं त्यांचं उदाहरण पटवून दिलं, सांगितलं. आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं का तर ज्या वेळेला मी 8वीला होतो माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि संध्याकाळी झोपल्यानंतर त्या काळात वाकळा होत्या, वाकळे घेऊन सगळे होती आणि आमचं वडील आणि आई माझ्या बहिणीला सांगत होते की याच्यामुळे लग्न ठरलं, जावमुळे असं झालं तसं झालं, ती जागा चांगली आहे, तू जावची किंमत कर, दिराची किंमत कर, सासऱ्याची किंमत कर, सासूची किंमत कर, नंदाची किंमत कर. हे सगळं 1 तासभर सांगत होते. मी त्या वाकळावर बसून असं झोपून हे सगळं ऐकत होतो. हे सगळं झालं आणि माझं वडील एकच वाक्य बोललं की बाळा एवढं सगळं करून तुला जर वाटलं की इथं नांदण्यापेक्षा मरणं बरं तर ह्या पृथ्वीवर तुला एक बाप आहे एवढं विसरू. या जगात जन्माला येणं, पोरं घालणं म्हणजे कर्तृत्व नाही. त्या परमेश्वराने जन्म दिलाय, त्या परमेश्वराने नेल्याशिवाय जायचं नाही. हे एकदा ध्यानात घे. या जगात तुला कुणीही निंदू दे, कुणीही काही म्हणू दे, मी माझी मुलगी म्हणून सांभाळेन, तुझं आयुष्य मी जिवंत आहेपर्यंत करेन, पण माझ्या माघारी तू सुद्धा स्वाभिमानानं जगता येईल असं करतो तू कर. माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीला सांगितलेलं मी आज दुपारी वडिलांना हे पुस्तक वाचपासून आम्ही दोघांनी चर्चा केली. एखादं कादंबरी, एखादं आत्मचरित्र घरामध्ये चर्चा घडवतं, घरामध्ये संवेदनशीलता निर्माण करतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये एक दीप म्हणून उजळतं. तेच खरं साहित्य असतं. नेहरूताईंनी आत्मचरित्र लिहिलेलं नाही तर पुढच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ उभा केला आहे असं मी मनापासून